विश्वगुरू श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे खंडाळा या गावामध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावलेली असून आपल्यासोबत सरपंच ताई आहेत। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण सेवा करताय? दरवर्षी सालावादप्रमाणे निवृत्ती महाराज आमच्या गावात येते। आमचे भाविक सगळे जण भाकरी आमटी तयार करतात आणि सगळ्यांना दिंडी वारकऱ्यांना जेवू घालतात। खूप भव्य दिंडी असती ही आणि निवृत्ती महाराजाची दिंडी, भाकरी दिंडी आणि आमटी भरपूर भाविक जेवण करतात। ताई, काय सांगाल, गावामध्ये कशा प्रकारचा उत्साह असतो? गावामध्ये खूप उत्साह असतो। दरवर्षी दिंडी खंडाळ्यामध्ये इथं आमटी भाकरीचा प्रसाद असतो आणि आम्ही सकाळपासून दिंडीची पालखीची वाट बघत होतो। फटाक्यांच्या आतिषबाजीनं पालखीचे स्वागत झाले, पुष्पहार, सड्या, रांगोळ्या आणि त्यांना आता प्रसादाचं आयोजन केलेलं आहे। गावातून पूर्ण भाकरींचा प्रसाद येत असतो, कढी येथे बनवली जाते आणि सर्वांना वारकऱ्यांना जेवू घातलं जातं, सन्मानाने पालखीचं स्वागत केलं जातं आणि अशी आम्ही म्हणजे दिंडीचं खरोखर आम्ही भाग्य समजतो की आमच्या गावामध्ये पालखी ही सालबादप्रमाणे येत असते आणि आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते। सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी सर्व येणाऱ्या भाविक भक्तांचे खूप खूप सहर्ष स्वागत करते आणि त्यांना पुढील त्यांच्या प्रवासासाठी माऊलींच्या कृपेने त्यांचं सुखकर व्हावं ही कामना व्यक्त करते। नक्कीच त्यांचा पुढील प्रवास हा सुखकर आणि आरोग्यदायी हो अशा प्रकारच्या सदिच्छा देखील या ठिकाणी ताईंनी दिलेल्या आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक गोळेसह मी सचिन आव्हाड, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, खंडाळा। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।